माझ्या शेजारी ज्या ताई राहतात त्यांच्या घराचं रिनोव्हेशन सुरू आहे. तर त्यांच्या घराचं रिनोव्हेशन सुरू आहे, तर हे मी तुम्हाला का सांगत आहे असं तुम्ही म्हणाल. तर काय झालं, त्यांच्या घर आणि माझं घर असं लागून आहे. ही जी समोरची गॅलरीमधून भिंत दिसते, समजा त्या माझ्या शेजारच्या ताईचं घर. तर इथे एक खिडकी आहे त्यांच्या किचनची आणि माझ्या किचनची. तर आम्ही इथून गप्पा मारत असतो, कामं करत असतो. तर आता त्यांना कोणीतरी सांगितलं की ही दक्षिणेकडे तुमचं किचन आहे, तर तुम्ही ही किचन बदलवा. आणि त्यांचं किचन पण खूप जुनं होतं, त्यांना थोडं चांगलं किचन बनवायचं होतं. तर त्यांनी थोडं रिनोव्हेशनचं काम काढलं. तर त्या कामामुळे त्यांच्या घरातली जी धूळ आहे कामाची, आवाज वगैरे, धूळ वगैरे सगळं माझ्या घरात येते, घराला लागून असल्यामुळे. हॅलो अँड वेलकम बॅक. मी प्राची स्वागत करतायत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रुदाज मॉम लाईफस्टाईल. तर त्याच्यामुळे मग मला डीप क्लिनिंग करायची होती. तर मी त्या ताईंना विचारलं, तर त्या ताई म्हणत होत्या की काय सांगू तुला, माझ्याच घरात एवढं पडलं आहे, सगळं घर कचकच झालं आहे, धूळ. आणि आधीच मला धुळेची ॲलर्जी आहे आणि ते शिंकांमुळे माझं शिंका येत आहे आणि त्याच्यामुळे माझं डोकं दुखत आहे. तर याला तर लागतीलच आता 20-25 दिवस तर लागतीलच, कारण त्यांचं एक रूम त्यांना रिनोव्हेट करायची आहे. या साईड जी आहे ती, जिथे त्यांचं आधी किचन होतं तिथे ते देवघर करून घेणार आहे आणि तिकडे ते किचन करून घेणार आहे. इथे त्यांचं किचन साधं होतं, आता त्यांना मॉड्युलर किचन बनवायचं आहे. तर मग ते काम चालणार म्हटलं आता बरेच दिवस. तर मी म्हटलं आता घरात तर धूळ येणारच आहे, तर धूळ येत आहे म्हणून थोडं क्लीन नाही करायचं असं तर होत नाही. तर मग एकदा मी जेवढी धूळ आली होती तेवढं तरी आपण क्लीन करून घेऊ, नंतर पाहू म्हटलं डीप क्लिनिंग जे आहे. आता त्या पण काही करू शकत नाही, त्यांच्या घरातली धूळ आहे ते आपल्या घरात येत आहे म्हणून आपण त्यांना काही म्हणू शकत नाही आहे. तर मी काय केलं, म्हटलं एकदा आपण क्लिनिंग करून घ्यावं म्हणून मी आज किचन क्लिनिंग करायला घेतलं. तर पहिले पूर्ण जे किचन ओट्यावर जेवढे पण भांडे होते तेवढे सगळे आधी घासून घेतले, कारण क्लिनिंग करायचं म्हटलं तर ते जो प्लॅटफॉर्म आहे तो आपल्याला क्लीन पाहिजे. तर आधी सगळं भांडे वगैरे घासले, गॅलरीमध्ये नेऊन ठेवले. ओटा छोटा असल्यामुळे आधी ओट्यावरचं सगळं घासून वगैरे साफ करून गॅलरीमध्ये नेऊन ठेवते. गॅलरीमध्ये भांडे नेऊन ठेवल्यामुळे ते एअर ड्राय होते आणि मग तर ट्रॉलीमध्ये लावायसाठी पुसायचा माझा तेवढा वेळ वाचतो. मग काय केलं, एका छोट्या बकेटमध्ये लिक्विड सोप घेऊन पूर्ण जी वरची टाईल्स आहे आणि ही खिडकी ना थोडीशी पण धूळ बसली आणि तेल उडालं तर एवढी चिकट होते आणि त्याचे डागं मग एवढे पडतात की निघत नाही. आणि खूप जवळ असल्यामुळे आणि किचन पण एकदम छोटं आहे आणि इथे एक्झॉस्ट फॅन अजून आम्ही लावला नाही. जे आमच्या आधी इथे राहत होते तर त्यांनी इथे एक्झॉस्ट फॅन लावला होता, तर त्यांचा ते काढून घेऊन गेले. तर आम्ही लावू म्हटलं, तर आमचं काही आता झालंच नाही अजूनपर्यंत तिथे एक्झॉस्ट फॅन लावणं. तर एवढं तर खराब नाही होत आहे, तसं मी क्लीन ठेवतच राहते. तर साफ करून घेतलं मी एकदा पूर्ण, जे वरची वगैरे पूर्ण खालून वरपर्यंत जी टाईल आहे तिथे मी पूर्ण लिक्विड सोपचं पाणी जे होतं ते एका सॉफ्ट स्क्रबरनी घासून घेतलं. सॉफ्ट स्क्रबरनीच घासायचं खिडक्या वगैरे, नाही तर स्क्रॅचेस वगैरे पडू शकते. स्क्रॅचेस पडले ना तर ते चांगले दिसत नाही. तर मी किचनमध्ये एक सॉफ्ट स्क्रबर ठेवतच असते, कारण मग आपले जे भांडे असते काचेचे किंवा प्लास्टिकचे ज्याच्यावर लवकर स्क्रॅच पडते, त्याच्यासाठी आपण असं एक घासणी आपण वेगळी ठेवली ना ती कधी पण चांगली. तर मी बारीक असल्यामुळे माझं क्लिनिंगमुळे बोटं पण लवकर जातात कुठे पण आणि क्लीन होते. जशी जे चॅनल्स असतात खिडकीचे तिथे पण मी माझे बोटांनीच क्लीन करते. पण आता मला माझ्या या ओनर काकूंनी नवीन ट्रिक सांगितली की त्यामध्ये पाणी टाकायचं त्या चॅनल्समध्ये आणि ते पुसून टाकायचं कापडाने, इझिली तुमची खिडकी क्लीन होऊन जाईल. तर ती एवढी छान ट्रिक आहे ना, तर मी आता ती ट्रिक तर नेहमीच करते. जेव्हा आपण फरची पुसायला हातात कापड घेतला तर चॅनल साफ करतच राहते आणि माझे ते खिडकी जास्त खराब पण होत नाही. आणि ती जी तेलकट झाली होती किचनची खिडकी, जे तेल उडते, फोडणी उडते, पीठ वगैरे उडते, तो एरिया मी सगळा एकदा घासून घेतला स्क्रबरनी आणि सगळं एकदा ओल्या कापडानी पुसून घेतलं.
ओल्या कापडाने पुसून झाल्यावर लगेच कोरडा कापड मी आणला आणि कोरड्या कापडाने पण गॅसची शेगडी वगैरे खिडकी वगैरे पूर्ण पुसून घेतलं. गॅसची शेगडी ओली ठेवायला नाही पाहिजे, कारण ती खराब होऊ शकते, म्हणून लगेच मी कोरड्या कापडाने पुसून घेते. माझी आतमधून तर खिडकी क्लीन झाली होती. बाहेरून आता म्हटलं चला रोज धूळ येत आहे तसं मी रोज क्लीन पण करत आहे. जेव्हा पण धूळ मला दिसली तेव्हा मी क्लीन करत राहते. जर माझं रोज क्लीन करणं नाही झालं ती खिडकी, तर मी एक दिवसाआड तरी करते, कारण माझी त्या खिडकीमध्ये बरंचसं असं सामान असते जे मला रोज लागते. जसं की लिक्विड सोपचं जे आहे तिथे मी ठेवलं आहे ते बॉटल, आणि माझे कपडे वाळू घालायचे जे चिमटे असते ते पण मी त्या खिडकीमध्ये ठेवते. माझ्या डस्टबिन बॅग आणि हे मनी प्लांट माझं त्या खिडकीमध्ये राहते. तर एकदा मी सकाळी क्लीन केलं तर मला दिवसभर ती खिडकी क्लीन वाटते. जर मी ते 2-3 दिवस क्लीन नाही केली तर मलाच तिथे ते सामान जे आहे माझं रोजचं ते ठेवावंसं वाटत नाही. नंतर मी जे गॅसच्या ओट्यावर जे सामान मी ठेवून घेते, जसं माझं छोटं तेलाचं घी पॉट आहे तो, आणि हे मोठं तेलाची कॅन आहे ही पण मी पुसून घेतली. तसं तर खाली झाली 1 किलो तेल मावतं त्यात. ते जर संपलं माझं 15 दिवस तर संपतेच ते. मग मी ते घासून घेत असते. पण रोज जर जेव्हा आपण तेल घेतो त्याच्यामधून तर ते खाली पडतं आणि त्याची वघळ उमटते आणि तेल सांडते त्या केटलवर. म्हणून मी एकदा छोट्या कापडाच्या तुकड्याने ते पुसून घेते. त्याचबरोबर जी ही ट्रॉल्याज आहे, ह्या ट्रॉल्याला हात लागते, पीठ उडते किंवा धूळ उडते इकडची तिकडची. आता तर धूळ तर सुरूच राहील. मी तुम्हाला सांगितलं आहे की 20 दिवस काम सुरू आहे, तर 20 दिवस धूळ राहणारच आहे. तर हे सगळं मी पुसून घेते. तोवर मी जे गॅसच्या शेगडीवरचे जे स्टँड आहे ते मी घासून घेतले होते. ते माझे सुकले आहे, तर ते मी लावून घेतले. आणि ही जी बॉटल हँडवॉशची बॉटल आहे त्यामध्ये मी लिक्विड सोप भरून ठेवली आहे, तर ती मी तिथे हाताशी खिडकीजवळ ठेवून देते. आणि माझे स्क्रबर पण मी धुवून त्या खिडकीमध्ये ठेवत असते, आणि हवेने माझे स्क्रबर वाढते आणि चांगलं आहे. ते स्क्रबर ओले राहिल्यामुळे त्याच्यात जम्प्स वगैरे होऊ शकते, आणि ते वाढले तर ते एवढी रिस्क राहत नाही आणि त्याचा वास वगैरे पण येत नाही. म्हटलं इकडची पण धूळ आपण पुसून घेऊया. नाहीतर तिथे जे मी शोपीस ठेवले आहे ते ठेवून काय फायदा. आपण शोभेसाठी ठेवतो आणि जर त्याच्यावरच धूळ राहिली तर ते शोभेसाठी ठेवून त्याचा काय फायदा. म्हणून एक वेळा ते पुसून घेतलं. आणि जे ओपन शेल्फ आहे त्याच्यामध्ये थोडी जास्तच धूळ मला दिसून आली. ज्या भरण्या वगैरे आहे त्याच्यावर मी लक्षच नाही दिलं. इतक्यात माझं लक्षच नाही राहिलं, कारण हृदयाची तब्येत पण बरी नव्हती. तर हृदयाकडेच लक्ष आणि चिडचिड करत होती सकाळच्या टायमाला. मग मला असं होत होतं की कोणते कामं आवरून कोणते राहू देऊ असं होत होतं. आणि बाळ छोटं असल्यामुळे बाळाकडे पण लक्ष द्यावं लागतं, थोडे कामं राहू द्यावं लागतं. लहान लेकराचं घर असंच असतं, कधी खूप चांगलं आणि कधी पसारा पडलेला. मग ज्या दिवशी वेळ भेटला, ज्या दिवशी तिने करू दिलं, तिचा मूड चांगला असला, त्या दिवशी आपण क्लिनिंग करून घ्यायची. आणि आपण असंच कसं पण ठेवू शकत नाही आपलं घर. आपलं घर नेहमी पिक्चर प्रेझेंट असलं पाहिजे असंही नाही म्हणत मी, पण थोडं नीटनेटकं तर आपण ठेवू शकतो. कारण आपल्याला पण तिथे राहायला लागते. ज्या वास्तूत आपण राहतो ती वास्तू नेहमी स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजे असं मला वाटते. तर मग मी एकदा हे जे ओपन शेल्फ आहे याच्यावरची धूळ एकदा पुसून घेतली. आणि भरण्या ज्या आहेत तर मी काही आता घासणार नाही, कारण धूळ येणारच आहे. जोपर्यंत त्या ताईंचं काम सुरू आहे तोपर्यंत धूळ येणार आहे. तर मी तोपर्यंत ह्या भरण्या पुसून घेत राहीन, आणि इथचे जे ओपन शेल्फ आहे ते पण पुसून घेत राहीन. आणि तसं केल्याने धूळ तर येईल, पण ते एकदम घाण दिसणार नाही आणि एकदम असं वाटणार नाही की कधीच ही बाई क्लिनिंग करत नाही बा. म्हणून हे जे बंद शेल्फ आहे तिचं एकदम काही खराब झालं नव्हतं, पण जे ओपन शेल्फ होते तिचं खराब झालं होतं. तर मी तिच्या भरण्या आणि ते खालच्या साईडचं सगळं पुसून घेतलं. आणि इथे पण बघितलं एकदा काही धूळ वगैरे आली आहे का. थोडीफार आली होती, जास्त काही नव्हती, तर ते पण मी एकदा पुसून घेतलं. मैत्रिणींना पूर्वीचे लोक म्हणत होते, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. असं का म्हणत असेल ते मला आता कळते. जसं जसं मी संसाराला लागली, जसं जसं व्यवस्थित ठेवायला लागली, जसं जसं माझ्या रुटीन चेंज झाल्या, जसं जसं बाळ झालं. कारण जर आपण आपलं घर नीट ठेवलं, स्वच्छ ठेवलं, तर आपल्या घरात
किडे कॉक्रोच असं काही येणार नाही. ते नाही आले तर आपण आजारी पडणार नाही. आजारी जर आपण पडलो नाही तर ऑब्व्हियसली आपण डॉक्टरकडे जाणार नाही, आपले पैसे खर्च होणार नाही. ठीक आहे, पैशाचा विषय नाही, पण मेंटली आणि फिजिकली जे आपण आजारी पडल्यामुळे आपल्याला त्रास होतो तो खूप भयानक असतो. त्याच्यामुळे आपण सगळं व्यवस्थित ठेवलं, व्यवस्थित राहिलं, छोटं बाळ आहे त्याची व्यवस्थित काळजी घेतली, तर कसं त्याच्यामुळे आपल्यालाच त्याचे बेनिफिट्स मिळतात. म्हणून असे जुने लोकं जे बोलून ठेवतात ना, ते कधी-कधी असं मला जेव्हा मी म्हणजे स्वतःवर मला अनुभव येत आहे, जशी-जशी मी संसारात आली, जसं-जसं मला अनुभव येत आहे, असं वाटते खरं ते लोकं जे बोलून गेले ते खरंच बोलून गेले आहे. मैत्रिणींनो, बघा तुम्ही, थोडीशी मेहनत झाली, थोडे एफर्ट्स लागले, पण सगळं असं चमकत आहे ना, त्याच्यामुळे खूप मनाला समाधान मिळत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.